घरात जर कुणाचा उपवास असो किंवा मुलांच्या आदल्यामधल्या भुकेसाठी जर काही आधीच बनवून ठेवायचं असेल तर ही रेसिपी व्हिडिओ सेव्ह नक्की करून ठेवा। तर यासाठी इथे मी 250 ग्राम शेंगदाणे मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतले। शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान असे भाजले जातात। बघा असे छान भाजले गेले की थंड होणारी ताटात काढून घ्यायचे। आता जितकं शेंगदाणे आहे तितकंच आपल्याला गूळ चिरून घ्यायचं आहे। तर इथे मी 250 ग्राम गूळ घेत आहे। आता शेंगदाणे थंड झालं की याचे सालं काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं जाडसर व्हायला वाटून घ्यायचं। आता हा शेंगदाण्याचा कूट आणि गूळ एकत्र करूया। थोडीशी वेलची पावडर मी इथे घालत आहे, नाही घातली तरी देखील चालेल। आता हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर थोडं फिरवून घ्यायचं। इथे मी हे 2 बॅचेसमध्ये मिक्सरला फिरवून घेतलं। आता यामध्ये आपल्याला तूप वगैरे अजिबात घालायची गरज नाही। शेंगदाण्याला स्वतःचंच तेल असतं त्यामुळे छान असं हे मिळून येतं। आता झटपट आपल्याला याचे लाडू देखील वळून घ्यायचे आहेत। तर परत एकदा हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पटापट याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे। तर सगळे लाडू इथे बघा मी वळून घेतले आणि मस्त गोल गरगरीत झटपट होणारे आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत। उपवासाला किंवा मुलांच्या आदल्यामधल्या भुकेसाठी तुम्ही नक्की ट्राय करा।